आणि आपण आता सुरुवात करणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्यांना। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। सरन्यायाधीशांनी हे प्रकरण या आठवड्यात निकाली लावणार असल्याचंही म्हटलंय। शिंदे गटानं युक्तिवाद उद्या संपवावा अशा सूचना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयात आमचाच विजय होईल असा विश्वास ठाकरे गटातले नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय। वकिलांनी अतिशय योग्य भूमिका मांडली असून कोर्ट जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असं खैरे यांनी म्हटलंय। राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले। महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांच्या हालचाली होत्या असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी केला। सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या विरोधात अनादर नोटीस काढावी असंही त्यांनी म्हटलंय। पुरातन स्थळांच्या नामांतराबाबत स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। देश इतिहासात अडकून पडता कामा नये असं बजावत कोर्टानं याचिकाकर्ते आणि भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांची कानउघडणी केली आहे। संसद भवनातलं शिवसेनेचं कार्यालय ताब्यात आल्यानंतर शिवसेना खासदारांनी कार्यालयात असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवले। त्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो शेजारी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावले गेले। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। एसटीच्या प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो। ब्रेकिंग न्यूज आताची एसटीच्या प्रश्नाबाबत बैठक सुरू असल्याचं समजतंय। शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, बैठकीविषयीची काय माहिती? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटना आणि गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या विविध मागण्या होत्या, त्या मागण्यांसंदर्भातली ही बैठक सुरू झालेली आहे। एसटी महामंडळाचे सचिव महासंचालक असतील ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा शिंदे आणि फडणवीस या सरकारने आपल्याला गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण की शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवलेली आहे आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर एसटी विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी असतील, त्याचप्रमाणे भाजपचे विधान परिषद आमदार। बरोबर, या बैठकीनंतर नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा दराच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झाले। विधान भवनाच्या पायऱ्यांवर कांद्याची माळ घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली आहे। नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। अमरावतीत कुणाच्या आदेशावरून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला। सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेला केलाय। सरकार जाहिरातबाजीमध्ये व्यस्त असून जाहिरातींवर हजारो कोटी खर्च केले जात असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केलाय। कांदा उत्पादकांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। जनता एक दिवस यांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय। विधानसभेत रिफायनरीच्या मुद्द्यावर चर्चा झाली। यावेळेला कोकणाशी ज्या आमदारांचा संबंध नाही त्या दोन आमदारांनी रिफायनरीत 40 एकर जागा घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। उद्धव ठाकरेंची अवस्था शोले सिनेमातल्या असरानीसारखी झाल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाकरेंची मनस्थिती खालावल्याचंही त्यांनी यावेळेला म्हटलंय। सिसोदियांप्रमाणे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं
दारूवाल्यांमध्ये खैरात वाटली असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या निर्णयांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले. सत्तेतनं जनतेची कामं होत असतील तर सत्तेचा प्रमुख होणं कधीही आवडेल असं वक्तव्य त्यांनी केलंय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूनं निर्णय न लागल्यास रस्त्यावर रक्तपात होईल असं वादग्रस्त वक्तव्य ठाकरे गटातले शरद कोळी यांनी केलंय. चंद्रपुरात ते बोलत होते. आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. खेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक खुलासे होत आहेत. त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरेंनी यातनं बोध घ्यावा अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटलांनी दिली आहे. आपला पक्ष कुणामुळे संपला हे त्यांनी समजून घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलंय. शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नाशकात दाखल झाले. यावेळेला कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. कांद्याला योग्य दर मिळावा या मागणीसाठी अहमदनगरमधले शेतकरी आक्रमक झालेत. राहुरी इथल्या अहमदनगर मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. तसंच रस्त्यावर कांदे ओतून सरकारचा निषेध केला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी आंदोलन समितीनं निदर्शनं केलेली आहेत. अतिवृष्टी अनुदान आणि 2020 मधल्या पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बुलढाण्यातील सिंदखेड राजा गावचं नाव जिजाऊनगर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्यानं सिंदखेड राजा शहराचं नाव बदलण्यास राष्ट्रमाता जिजाऊंच्या वंशजांनीच विरोध केलेला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अटकेचा नांदेडमधल्या आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळेला आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज ग्राहक संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळेला वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करत दरवाढ रोखण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पालघरमध्ये महावितरणच्या वीज दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाबाहेर दरवाढ प्रस्तावाची होळी करत निर्णयाचा निषेध केलाय. सांगलीच्या वाळवा तालुक्यात वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. वीज कनेक्शन तोडल्यास विभागीय कार्यालयाला टाळं ठोकू असा इशाराही त्यांनी दिलाय. बारामतीमध्ये वीज दरवाढीच्या प्रस्तावाचा निषेध करण्यात आला. यावेळेला इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आलेली आहे. सततच्या हवामान बदलामुळे मालेगावमध्ये साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचे आजार होत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियातल्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. गोंदियातलं तापमान 36 अंशांवर पोहोचल्यानं उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. वातावरण बदलामुळे रुग्णालयातल्या रुग्णसंख्येतही आता वाढ होताना दिसतेय. हतनूर धरणातल्या पाणीसाठा आता बिगर सिंचनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. धरणात 75% पाणीसाठा शिल्लक असून रब्बी पिकासाठी सोडण्यात येणारं रोटेशन बंद करण्यात येणार आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून बदलत्या हवामानामध्ये तग धरू शकणारं गव्हाचं वाण विकसित करण्यात आलेलं आहे. नवीन HD 3385 वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. जालन्यातला येणोरा ते घोनसी हा रस्ता हातानं उखडला जातोय. 15 दिवसांपूर्वीच्या रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं. मात्र निकृष्ट कामामुळे प्रशासकीय अनास्थेचं विदारक वास्तव उघडकीला आलंय. या विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच झालेल्या काँक्रिटीकरणाला मोठ्या भेगा आणि खड्डे पडलेत. या मार्गाची तातडीनं दुरुस्ती न केल्यास 9 मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. बीडच्या धारूर पंचायत समितीच्या अभियंत्यानं ग्रामस्थांना जेसीबी खाली चिरडण्याची धमकी दिली आहे. ग्रामस्थ रस्त्याच्या कामासंदर्भात समस्या मांडताना अधिकारी त्यांना धमकावतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या प्रकरणी आता कठोर कारवाईची मागणी होतीये. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक सरफराज मेमनला इंदूरमध्ये अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र एटीएसची टीम लवकरच इंदूरला जाऊन सरफराजची चौकशी करणार आहे.
बेलापूर ते खारकोपर मार्गावरचे रेल्वेचे डबे घसरल्यानं अपघात झाला. संध्याकाळी 6 पर्यंत खारकोपर ते नेरूळ बेलापूर या मार्गावरची लोकल सेवा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. बीडच्या माजलगावमध्ये तेलगाव धारूर मार्गावर वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. शेतात ऊस तोडणीचं काम सुरू असताना ट्रॅक्टरनं गावाला जाताना ही घटना घडली आहे. कांदिवलीतल्या न्यू पार्क अव्हेन्यू इमारतीत स्लॅब कोसळला. 8व्या मजल्याचा स्लॅब 7व्या मजल्यावर कोसळल्यानं 3 जण जखमी झाले. राज्यातल्या सफाई कामगारांना राहती घरं मालकी हक्कानं देण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केल्यानंतर पंढरपूरमधल्या सफाई कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. आषाढी एकादशीपूर्वी हक्काची घरं द्यावीत अशी मागणी या सफाई कामगारांनी केलेली आहे. दापोलीत कळंबटमधली प्रसिद्ध देवस्थान असलेल्या देव धावजी यांची शिमगोत्सवाच्या निमित्तानं पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला ग्रामस्थांनी पारंपरिक पोशाख परिधान करत देवाचा जागर केलाय. मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांना जलतरणाचा आनंद घेता यावा यासाठी 6 जलतरण तलाव बांधण्याचं काम हाती घेतलंय. दहिसर, मालाड आणि वडाळ्यातल्या जलतरण तलाव येत्या एप्रिल महिन्यापासून मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. सचिन तेंडुलकरचा पुतळा वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा पुतळा उभारण्याचा निर्णय एमसीएनं घेतलाय. जम्मू काश्मीरमधल्या अवंतीपोरा भागात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यावेळेला 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय. उत्तर प्रदेशमधल्या हापूरमध्ये बावरिया गँगमधल्या गुंडाची पोलिसांसोबत चकमक झाली. यावेळेला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंड सुबोध बावरिया जखमी झाला. त्याच्याकडनं पिस्तुलासह काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रक अडकून पडले असून त्यातलं कोट्यवधी रुपयांचं सामान आता खराब होण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीमधल्या चंचल पार्क परिसरात एका केबल व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला असून गोळीबारात केबल व्यावसायिक जखमी झालाय. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या मथुरा इथं होळी सणाचा उत्साह आहे. जगप्रसिद्ध लठमार होळीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असून परदेशातून सुद्धा भाविक होळीचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.